पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पाऊली चालती पंढरीची वाट, मुखी गजर हरिनामा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. वारकरी संप्रदाय दर आषाढी एकादशीच्या दिवशी आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी पंढरपुराला जातात. लाखो भाविक पंढरपुराला जात असताना त्यांच्या मुखात फक्त विठ्ठल नामाचा गजर असतो. यावर्षी 25 जुलैला आषाढी एकादशी येते. तिला देवशयनी एकादशी देखील म्हणतात. तर देवशयनी एकादशी का म्हणतात? कारण त्या दिवशी भगवान विष्णू हे निजले होते आणि ते निजल्यानंतर असं म्हणतात की 4 महिन्यानंतरच ते उठतात आणि त्याला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशीचं महत्व फार मोठं आहे कारण त्या दिवशी आपल्या या पापभिरू व्यक्तीचे सर्व पाप नुसतं नाबूद होऊन जातात असं म्हणतात आणि सोबतच त्या दिवशी सर्वांना शांती, सुख आणि समृद्धी सुद्धा मिळत असते, ते पण विठ्ठलाच्या आणि विष्णूच्या कृपेने. म्हणून लाखो भाविक आपापल्या संताच्या समाधी स्थळावरनं पंढरपूरला वारी करतात. आता वारी म्हणजे काय? तर ते पदक्रांत करतात, म्हणजे पायी चालत येतात. किती किलोमीटर? तर 200, 250 आणि 300 किलोमीटर देखील हे चालत असतात. काही तर अनवाणी देखील चालतात. आषाढी एकादशी मुख्यतः जून किंवा जुलै महिन्यामध्ये येतात. आता नुकतंच तुम्ही पाहिलं असेल की या जुलै महिन्यामध्ये आणि जूनच्या शेवटी फार मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा आला होता आणि खूप पाऊस देखील पडला होता. तर कमीत असं नुसतं पदक्रांत करण्यासाठी थोडा नव्हे तर कंबरभर पाण्यामध्ये सुद्धा हे चालून गेले. म्हणजे त्यांना आवाहन केलं होतं सरकारने की तुम्ही तुमचं जो रूट आहे तो चेंज करून घ्या. परंतु त्यांची भक्ती इतकी निर्मुख आणि इतकी सुंदर आहे की त्याच्यामध्ये त्यांचा जो विश्वास विठ्ठलावर आहे, तर त्यांनी म्हटलं की नाही, आम्ही आमचा जो रूट आहे तोच फॉलो करू. आणि इतक्या आपत्तीवर आणि नैसर्गिक आपत्तीला मात देत ही लोक पुण्यापर्यंत पोहोचली आणि आता ती लवकरच पंढरपूरला 25 तारखेला पोहोचणार आहे. म्हणजे इतकं विलक्षण काय आहे पंढरपुरात हे सामान्य बाकी लोकांना समजतच नाही. याचे महत्वाचे खूप सगळे विश्लेषण आपण जर करायला गेलो तर नुसतंच भक्ती नाही तर याच्यामध्ये सामाजिक एकोप आहे, सांस्कृतिक जी देवाणघेवाण झाली आहे आणि आर्थिक जी जडणघडण झाली हे तर आपल्याला माहितीच नाही. आता काय आहे ती सामाजिक जडणघडण? तर समाजातील म्हणजे काय आहे की ही जी वारकरी लोक असतात म्हणजे ते आपल्यातलंच, म्हणजे माझे मामा, माझे आजोबा हे सुद्धा वारकरी होते. अजूनही माझे मामा आज ते 80 वर्षाचे झाले तरी सुद्धा या वारीला गेलेत. तर हे वारकरी जे आहे ते विविध क्षेत्रांमध्ये निपुण केलेले लोक आहेत. 800 वर्षापूर्वी चालू झालेली ही जी प्रथा आहे ती सुरू केली होती संत ज्ञानेश्वर महाराजांनी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये आणि मराठीमध्ये म्हणजेच प्राकृतमध्ये ज्ञानेश्वरीला ट्रान्सलेट केलं आणि सर्व लोकांपर्यंत पोहोचवून दिली. त्यामध्ये विविध संत निर्माण झाले. आता ही संत जर त्यावेळेस वारी चालू करत असतील तर किती बौद्धिक दृष्टी आणि सोबतच आर्थिक दृष्टी सुद्धा सक्षम असतील, नाही का? कारण आजही आपण कुठल्या ट्रिपला जायचं म्हटलं की किती मोठा खर्च येतो. त्याच्यामध्ये 20-25 दिवस जर तुम्हाला चालत जर जायचं असेल तर तुम्हाला सगळीच सुविधा करायची असते. मागच्या काळी आजच्या सारखी वेगवेगळ्या सुविधा, वेगवेगळे स्टेशन किंवा फलटण नव्हते किंवा लोक पण नव्हती की ज्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांशी दूरध्वनीवर बोलू शकता किंवा इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचू शकता. म्हणजे ही वारी जी सुरू झाली 800 वर्षापूर्वी ती किती प्रगल्भ असेल याचा आपण विचार देखील करू शकत नाही. तर ही लोक जी जात पात आणि नंतर आपल्या वेगवेगळ्या स्किल्स किंवा जेंडर, लहान मोठे वृद्ध असे सगळी लोक याच्यामध्ये एकत्रितपणे जायची आणि यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भेदभाव नव्हते. असे हे सामाजिक लोक एकत्रित का आले. संस्कृती कशी? तर संस्कृती एकमेकांची संस्कृती शिकली. म्हणजे आज विदर्भातला माणूस ज्या वेळेस मराठवाड्या साईडला जातो तर तिथली ती संस्कृती कोल्हापूर, सोलापूर आणि बाकी लोकांची आता संस्कृती शिकली आणि त्यांच्यामध्ये सुद्धा
वैचारिक एक्सचेंज ऑफ थॉट्स झाले, सोबतच त्यांच्या संस्कृती सुद्धा ते एकमेकांची शिकले. आर्थिक उलाढाल तर फार मोठ्या प्रमाणात झाली, कारण ही लोक जेव्हा चालत जात होती तेव्हा लोकांनी मदत केली. सोबतच तुम्हाला काही विविध वस्तू ज्या घ्यायच्या असतील त्या सुद्धा तुम्ही विविध क्षेत्रातील घेतल्या, म्हणजे आर्थिक जडणघडण सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 800 वर्षापूर्वी चालू झालेलं याच्यामध्ये 400 वर्षानंतर किंवा 1400 मध्ये आपल्याकडे पोर्तुगाल आले, नंतर मुघल आले, ब्रिटिश आले, आणि या लोकांमध्ये जे राजकीय बदल होतात आहे, जे विविध लोक आपल्या वर आक्रमण करत आहे, याची सुद्धा माहिती या एकमेकांना त्यांनी देवाणघेवाण केली. आणि त्यातूनच हे गळ्यामध्ये माळ घातलेले आणि हातामध्ये टाळ घातलेले आपले जे वारकरी आहेत, त्यावेळेस जेव्हा वेळ आली आणि शिवाजी महाराजांनी त्यांना आवाहन केलं की तुम्ही आपल्याला हिंदवी स्वराज्यासाठी आपल्याला लढायचं आहे आणि या लढण्यासाठी तुम्हाला आता हातामध्ये तलवार आणि ढाल घ्यायला लागेल, तर ते सुद्धा करायला ते कचरले नाही आणि पुढे येऊन अटक पासून कटक पर्यंत म्हणजे अफगाणिस्तान पर्यंत आपलं हिंदवी स्वराज्य स्थापित केलं. ही आहे महती आपल्या या वारकरी संप्रदायाची, ज्यांनी आपल्या सगळ्यांना एकत्रित करून आणलं. फक्त इथेच ते थांबले नाही. जर तुम्ही बघत असाल की दुसऱ्या कित्येक राज्यामध्ये लोकांनी दुसरं धर्म परिवर्तन केलं, पण आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो का? त्याच्यामध्ये 2-3 जी महत्वाची कारणं आहेत, ती म्हणजे आपण आर्थिक प्रमाणात खूप सक्षम होतं. आपली बलुतेदारशाही जी होती आणि 18 अलुतेदारशाही होती, या बलुतेदारशाही आणि अलुतेदारशाहीला सक्षम करण्याचं मोठं काम जे आहे ते सुद्धा वारकरी संप्रदायाने केलं. आणि त्यातूनच आपला जो म्हणजे सावता माळी झाला, गोरा कुंभार, नरहरी सोनार, तुकाराम महाराज झाले, नामदेव महाराज झाले, नंतर दामाजी पंत झाले, विठोबा खेचर झाले, सेना नावी झालेत, आपले चर्मकार जे होते रोहिदास होते, आपले मुस्लिम संत सुद्धा याच्यामध्ये होऊन गेले. म्हणजे जातीला, समाजाला किंवा स्किल बेस इकॉनॉमीला इथे कुठलेही एकामेकांमध्ये डिवाइड करण्यासाठी थारा नव्हता. म्हणजे ही सगळी जी संत महात्मा तयार झाली, ही संत महात्मा तयार झाली आपल्या फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायामार्फत, आणि ज्याच्यामध्ये 80% पेक्षा लोक जी आहेत ती अजूनही फार साध्या बॅकग्राऊंड मधनं आलेली असतात. कधी कधी तर 100 आणि 150 रुपयेच त्यांच्या खिशामध्ये असतात, आणि तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं ते आज लखपती आणि करोडपतीला सुद्धा लाजवेल असं असतं. काय हवं असतं त्यांना? काहीच नाही. फक्त आणि फक्त कळसाचं दर्शन घ्यायचं असतं आणि विठूची सेवा करायची असते. म्हणजे बहुतेक लोकांना जर तुम्ही विचारलं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा त्या दिवशी त्यांचं दर्शन देखील होत नाही, तर फक्त कळसाचं दर्शन घेऊन सुद्धा अश्रूंनी ते लोक भिजून जातात आणि इतका त्यांना परमानंद मिळत असतो. आणि ह्या लोकांच्या आजची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक परावर्तन आणण्याची फार मोठी गरज आहे. आज ऑलमोस्ट 20% लोक शहरी भागातून सुद्धा याच्यामध्ये म्हणजे IT मधनं आणि परदेशातून सुद्धा या वैष्णवाच्या मेळ्याला पंढरपूरला येत असतात. तर ह्याची जी महती आहे ती आता फक्त भारत देशातच नव्हे तर सर्व दूर परदेशामध्ये गेलेली आहे. ही एक रिलिजियस इकॉनॉमीची सुद्धा एक फार मोठी व्यवस्था आहे, जी याच्याबद्दल आपण स्टडी करत नाही. तर इव्हेंच्युअली जर आपल्याला समजून घ्यायचं असेल या संत महात्म्यांचं महत्व, तर फार गरज आहे की या सगळ्या संतांची, त्यांनी केलेल्या कार्याची एक उल्लेखनीय अशी एक इन्स्टिट्यूट या सर्व संतांसाठी आपण संत आध्यात्मिक इन्स्टिट्यूट ही तयार करायला हवी, ज्यांच्या बद्दल या सर्व संतांच्या बद्दल आपण सुरुवातीपासून आतापर्यंत त्यांनी केलेले कार्य आणि त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन समाजाला आहे ते समजून घेण्याची फार गरज आहे. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देते आणि आपल्याला आवाहन करते की मोठ्या प्रमाणामध्ये हे आषाढी एकादशी आपण सर्वांनी साजरी करावी. जय हरी विठ्ठल.